Hello friends, today we are going to learn next questions of English workshop of lesson the house builder. तर विद्यार्थी मित्रांनो आपण हाऊस बिल्डर या लेसनचे वर्कशॉप पाहतोय. तर पाठीमागे आपण एक्सप्रेशन फ्रेज अँड एक्सप्रेशन्स या अर्थ त्या ठिकाणी सांगून त्याचे कसे वाक्यात उपयोग कसा केला ते आपण पाहिलं. त्याबरोबरच नाऊन फॉर्म ते पण पाहिले मला वाटते. आणि आता क्वेश्चन नंबर 3, रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स. रीड द स्टोरी, प्रथम तुम्ही गोष्ट वाचायची. रीड द स्टोरी अँड आन्सर इन युअर वर्ड्स. तुम्ही स्वतःच्या भाषेत, आता म्हणजे त्याच्यामुळे हे तुम्हाला प्रत्येक प्रयत्नात समजा प्रश्न सांगतो, बाकीचे 2 प्रश्न किंवा सगळे तुम्ही त्याचे उत्तर लिहायचे. ॲट फर्स्ट रीड द स्टोरी. सुरुवातीला तुम्ही काय करा, गोष्ट वाचा. अँड देन अंडरस्टँड द मिनिंग ऑफ द क्वेश्चन. त्याच्यानंतर काय करा, प्रश्नांचं अर्थ समजावून घ्या. अँड देन राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. बघा, फर्स्ट वन ए, द आन्सर ऑफ द न्यू हाऊसेस बिल्ट बाय द मेसन would be extremely pleased. Why? बघा, the owner of the new houses, तर नवीन घराचे मालक, built by the mason. तर नवीन जे नवीन घरासाठी नवीन घर किंवा नवीन मालकासाठी नवीन घर मेसन म्हणजे गवंडीने बांधली. ठीक आहे ना. वुड बी एक्स्ट्रीमली प्लीज्ड, ती खूपच त्या ठिकाणी, एक्स्ट्रीमली मीन्स खूपच, प्लीज आनंद आहे. वाय? तर हे जे प्रश्न जे आहे याचं उत्तर आपल्याला गोष्टीमध्ये सापडते स्टोरीमध्ये. ते शोधायचं आहे आणि तर तुम्ही स्वतःच्या भाषेत लिहायचं. हां, संपूर्ण गाईडमध्ये बघून घ्यायची काही गरज नाही. हा प्रश्न असा असायचा, अर्थ असा आहे आणि त्याचं उत्तर आपल्या पुस्तकात सापडतं आहे. की काय करायचं, तुम्ही व्यवस्थित वाचून ते शोधायचं. फाइंड आउट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इन अ स्टोरी अँड देन राईट इन युअर नोटबुक. ओके, BC असेल. बघा, आता थोडासा चौथा जो प्रश्न आहे तो ग्रॅमॅटिकल आहे. हे इज अ ग्रॅमॅटिक क्वेश्चन, म्हणजे व्याकरण दृष्ट्या तो प्रश्न आहे. काय बघा, रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. रीड द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द स्टोरी. दिलेले शब्द फॉलोइंग वर्ड्स, देर आर फॉलोइंग वर्ड्स इन अ ब्रॅकेट. त्या ठिकाणी खालील शब्द जे आहेत ते ब्रॅकेटमध्ये आहेत. ते कुठले? फ्रॉम द स्टोरी. द हाऊस बिल्डर या गोष्टीतील शब्द आहेत. अलाउड फ्रॉम द स्टोरी, अलाउड अँड फिल देम इन द प्रॉपर कॉलम. मोठ्याने वाचायचे. ट्रेस इंटोनेशन त्या ठिकाणी द्यायचं आहे. कुठल्या शब्दाला कसा ट्रेस द्यायचा आहे आणि त्याप्रमाणे वाचून त्याचं काय करायचं आहे, प्रॉपर कॉलममध्ये. देर आर 4 कॉलम here. बघा, नंबर 1 syllabic. 1 syllabic. Number first, second column 2 syllabic. Third one 3 syllabic. And last one more than 3 syllabic. More than 3 syllabic. दिसते का तुम्हाला ते? मोर दॅन 3 syllabic दिसते. ओके, 3 असे देर आर 4 कॉलम अँड fill in a 4 column from bracket words. जे कंसातील शब्द जे आहेत ते काय करायचे, याच्यामध्ये भरायचे. बघा, स्टोरी आपण एकदम उच्चार प्रोनाउन्सिएशन बघा, त्याचं प्रोनाउन्सिएशन बघा कसं आहे. स्टोरी एकदा आपण उच्चारतो. जे बघा, एकदा शब्द बाहेर काढतो. स्टोरी 1 syllable. स्टोरी 1 syllable. फक्त एकदाच आपण याचं काय करतोय, उच्चार करतोय स्टोरी. त्याच्यामुळं
त्यानंतर बघा वर्क ऑल्सो वन सिलेबल वर्क वर्क ओके वर्क वर्क हां तर आपण करूया आपण 1 2 परफेक्शन बघा परफेक्शन 3 वेळा 3 परफेक्ट हां सेकंड सिलेबल and शन इथे काय वन सिलेबल एकदाच करतो आपण तिथं 1 2 3 सिलेबल सो perfection right in a third column that will 3 syllable okay fourth one live like that one syllable number 3 sorry live live तर नंबर आपण 1 दिया perfection ला परफेक्शन लिव सॉरी इथं लिव वेगळं आहे आपण लिव वेगळं लिहिलं आहे स्पेलिंग वेगळं आहे हे पण लिवच आहे एकदा देतो पण आपल्या पुस्तकामध्ये LEAV आहे लिव हां लिव नंतर बिल्डिंग बघा 2 सिलेबल 1 BUI बिल्ड आणि बिल्डिंग 2 syllable building next one full एकदाच full 1 syllable full door एकदाच door त्यानंतर way 1 syllable way 1 syllable quality 3 syllable quality 3 1 2 quality second syllable and T quality third syllable with 3 syllable so second word of 3 syllable responsibility third again responsibility okay measurement third मध्ये fourth मध्ये third column measurement measurement great एक क्लास great एक क्लास many second मी असं मेन एक शब्द एकच आहे पण आपण काय बोलतोय त्या 2 सिलेबल 2 सिलेबल मेन असं मेन well 51 fair spelling well आणि ल well excellent इथे लिहितो ना excel आणि end excellent material किससे बोलते हैं material
कंप्लीट सेकंड मध्ये कंप्लीट कंप्लीट त्यानंतर sufficiently मटेरियल किती मध्ये येईल बघा मटेरियल चार होते मटेरियल त्यानंतर कंप्लीट सुद्धा नाही मटेरियल बरोबर आहे कंप्लीट 2 मध्ये sufficiently मोठा शब्द आहे ना sufficiently ready त्यानंतर documents road एक ownership ownership and subsequent last one subsequently subsequently so there are the table of a syllabic 1 syllabic 2 syllabic 3 syllabic more than 3 syllabic म्हणजे एकदाच आपण त्याला प्रोनाउन्सिएशन मध्ये उच्चार करतो त्याच्यामध्ये दोनदा त्या शब्दाचा उच्चार करतात बिल्डिंग किंवा मॅनी असं दोन पेक्षा 3 वेळा परफेक्शन 3 वेळा उच्चार होता जे मी करतो आपण त्यामुळे ते सिलेबिक आणि हे अशा पद्धतीनं ते तुम्ही सुद्धा इतर शब्द तशा प्रकारे इतर खाली तोडा परत नंतर आपल्या पुस्तकात असतील किंवा इतर पुस्तकाच्या बाहेर जे असतील ते काय करा रेष खाली वाढवायचे त्याच्यामध्ये 1 सिलेबिक 2 सिलेबिक 3 आणि मोर दॅन 3 सिलेबिक अशा प्रकारचे त्या कॉलममध्ये तुम्ही मगाशी जसं आपण ऑर्डर लावून लिहिलं होतं तशा प्रकारे तुम्ही ते तयारी करा एवढ्यावरती थांबायचं नाही फाइंड आउट द ऑर्डर syllabic 1 syllabic 2 syllabic 3 syllabic or more than 3 syllabic शोधायचे नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 5 question number 5 or the 5 पाचवा प्रश्न बघूया आपण words that have the same sound खाली शब्द बघा साऊंड कसा आहे म्हणजे आवाज सेम आहे प्रोनाउन्सिएशन साऊंड सेम प्रोनाउन्सिएशन आल्सो सेम बट डिफर इन स्पेलिंग परंतु स्पेलिंग वेगळं आहे वन मिनिंग आर कॉल्ड होमोफोन बट डिफर स्पेलिंग अँड अ मिनिंग आर कॉल्ड होमोफोन म्हणजे आवाज किंवा उच्चार सारखा परंतु स्पेलिंग कसं आहे मात्र वेगळं आहे त्याला होमोफोन म्हणतात होमोफोन What is the meaning of homophone? Pronunciation as well as sound same but spelling different and these words are called homophone. अशा शब्दात बघा उच्चार किंवा आवाज थोडक्यात उच्चार म्हणूया आपण सारखा आहे दोन्ही शब्दाचा उच्चार सारखा आहे म्हणजे वेगवेगळे शब्द म्हणजे 2 असतील किंवा 3 असतील का किती असतील शब्द वेगळे
परंतु स्पेलिंग वेगळं आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघा सी, त्यानंतर SEAC, हा अजून कुठलं आहे बघा, सी म्हणजे पाणी आणि सी म्हणजे समुद्र. दोन्हीचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? सी, बट स्पेलिंग डिफरंट. SEEC आणि SEAC spelling different but sound or that means pronunciation same, and so these words are called homophones. अशा शब्दाला काय म्हणतो आपण? होमोफोन असं म्हणतो. ठीक आहे, होमोफोन. तर फॉर एक्झाम्पल हिअर आणि हिअर इथे उदाहरण दिले HAIR आणि HAR. Here both sounds that means pronunciation same here but spelling different. HA but इथे IR आणि RE spelling different. So these words are called homophones. अशा शब्दाला आपण होमोफोन असे म्हणतो. Pick out from the lesson homophone of the following words. There are many homophones in English. There are many homophones in English, but find out the homophones from this story, The House Builder. फक्त आपल्याला काय करायचंय, ते हाऊस बिल्डरची स्टोरी आहे त्या गोष्टीतून आपल्याला काय करायचंय, अशा प्रकारचे होमोफोन काय करायचे शोधायचे आहेत. फर्स्ट वन लिहा बघा, नंबर 1 वेस्ट. वेस्ट म्हणजे कमर, आपली जी कंबर आहे त्याला होतं पण वेस्ट म्हणजे. पण आपल्याला हे तो शब्द माहिती आहे की वेस्ट, वेस्ट म्हणजे वाया गेलेलं म्हणजे वेस्ट मटेरियल आहे, टाकाऊ पदार्थ. वेस्ट हा टाकाऊ पदार्थ आणि हे वेस्ट म्हणजे दोन्ही प्रोनाउन्सिएशन सेम. बोथ वर्ड्स आर प्रोनाउन्सिएशन और साउंड सेम बट स्पेलिंग आर डिफरंट. सो इट इज कॉल्ड होमोफोन. तर पुन्हा पुन्हा सांगू तुम्हाला. Why these words are homophone? Because the sound are same, because the pronunciation is same, but spelling are different. So these words are called homophone. Second one, new. KNEW, new. New is the past tense of verb know. KNOW च past tense आहे. It is a pronunciation of this spelling no, and this pronunciation of this spelling new. It is also new. The pronunciation of that words also new, and that words are the new. New pronunciation same, the spelling different. Okay, you understand the homophones? You understand meaning of homophones? Third one. Loose, LOS. Second one, loose. बघा, लूज, सैल, लूज. हे लूज गमावणे, हलवणे, आणि हे लूज काय सैल. आपण बघा शर्ट खूप लूज आहे म्हणजे सैल आहे, आणि हे लूज म्हणजे हलवणे, मुकणे. फोर्थ वन, मेड, MAID, मेड, मोल करीन. आणि पास्ट टेन्स ऑफ मेक, मेकचं पास्ट टेन्स मेड आहे म्हणतो का मेक. व्हॉट इज द पास्ट टेन्स ऑफ द मेक? बघा या मेकचं पास्ट टेन्स काय आहे, मी सगळे सांगायला लागेल मेड. सो इट इज हिअर मेड द प्रोनाउन. सेकंड साउंड ऑफ वर्ड्स मेड, ऑफ मेड, याचं दुसरं काय बघा, सॉरी MAD. हे सुद्धा मेडच आहे बट स्पेलिंग डिफरंट. MAD, मेड. अँड लास्ट वन ग्रेट. ग्रेट सॉरी GRAT आहे, GRATE. तर GRATE
G-R-E-A-T. Great. G-R-E-A-T, the second sound or the pronunciation of great. हा great आणि हा सुद्धा great. Spelling same, but spelling different, but the pronunciation is same. पुढे आहे बघा अजून 6 1 1 7 1 sight दृश्य SIGHT sight हे दृश्य आणि SIT sight म्हणजे ठिकाण विशिष्ट ठिकाण. ओके हे दृश्य आणि ठिकाण अर्थ वेगळा आहे आणि स्पेलिंग पण वेगळं आहे पण उच्चारण तर सारखं आहे. वीक हे तुम्हाला सर्वांना माहिती असेल WEEK वीक म्हणजे आठवडा आणि WEAK वीक म्हणजे ऑपोजिट वर्ड ऑफ स्ट्रॉंग. स्ट्रॉंगच्या विरुद्ध आपलं वीक आहे म्हणजे अशक्त. 9th one class 9th wood. This wood is a past tense of will. will चं past tense wood आहे आणि हे wood म्हणजे लाकूड. टेन्स सी मग लाकूड C S E A C आणि S E A C. स्पेलिंग डिफरंट meaning different pronunciation that means sound same. C साऊंड कसा आहे एकदम आवाज कसा येतो आपण C अब्दुल्ला आपण तसंच म्हणतोय C पण स्पेलिंग वेगळं आहे की नाही आणि त्याबरोबर अर्थ सुद्धा वेगळाच आहे. ओके so these words 8 words are the examples of the homophone and B बघूया आपण आता पाचव्याच प्रश्नातला B आकडा बघूया तुम्ही सोडवायचे बघा बाकी शब्द. पहिला A आता B. Select any 3 pairs of homophone. आता आपण जे कुठले 3 जोड्या त्या ठिकाणी निवडायच्या. सिलेक्ट एनी आता आपण जे 10 जोड्या बनवल्या आपण 10 त्या 10 पैकी कुठल्याही 3 जोड्या काय करायच्या. सिलेक्ट एनी 3 कोणत्याही एनी म्हणजे कुठले ते 10 पैकी कुठल्याही 3 जोड्या होमोफोनच्या काय करा निवडायचे from above the make simple sentence of your own to show the difference in their meaning. आता बघा आता पहिलं आपण घेऊया पहिलं आपण कुठलं पाहिलं बघा पहिलं बघा पेज नंबर 33 वरती वेस्ट आणि वेस्ट बघितलं आपण हा वेस्ट आणि WESTE बघा ही जोडी बघितली आपण. Both words, the sound of both words are same or the pronunciation of both words are same but spelling different, so it is called the homophone. आता हे पण आपण काय करूया की आपण पेअर घेऊया. Let us take this pair. आपण काय करूया ती जोडी घेऊया आणि त्याप्रमाणे आपण काय करूया वाक्य तयार करूया. बघा she is suffering. She is suffering from waste. She is suffering from waist pain. बघा she is suffering. she म्हणजे ती तिला काय होत आहे सफरिंग. ही सफरिंग म्हणजे त्रास होतोय किंवा दुखत आहे तर त्रास होत आहे कशापासून प्रेम वेस्ट म्हणजे कमर आणि पेन म्हणजे वेदना. कमरेच्या वेदनेनं तिला त्रास होत आहे. कमरेच्या वेदनेनं ते कमरेला वेदना होतात काय कारण आपल्या म्हातारी लोक म्हणतात कंबर दुखते आहे तर कमरेच्या वेदनेनं तिला काय होतंय चा त्रास होतोय. टू सफर म्हणजे चा त्रास होणे किंवा चा त्रास भोगणे. आता हे बघू आपण डोंट वेस्ट युअर टाइम. ठीक आहे डोंट वेस्ट
युअर टाइम. म्हणजे तुझा किंवा आपला वेळ वाया घालवू नये. तुमचा म्हणा डोंट वेस्ट युअर टाइम. तुमचा वेळ वाया घालवू नका. तुमचा वेळ युअर टाइम, तुमचा वेळ वेस्ट म्हणजे वाया घालवू, वाया घालवू पण डोंट घालवू नका. तुमचा वेळ वाया घालवू नका. अशा पद्धतीने तुम्ही काय करा, हे झालं आपण एक पेज झाल्याचे आपण आहे की नाही. ही काय करू आपण असं म्हणायचं आहे त्याला 1 आणि 2 म्हणजे एक पेज झाले आपण. अशा प्रकारे 2 पेज, तिसरी पेज घ्यायची आणि त्याच्यापासून अशी मेक अ 2 सेंटेन्स. आपण काय करायचं, ही पेज घेतली आपण 2, ह्या पेजचं एक वाक्य करायचं, सॉरी ह्या वर्डचं एक वाक्य तयार करायचं आणि ह्या वर्डचं एक वाक्य तयार करायचं. तसंच परत अजून एक पेज घ्यायची, त्या पहिल्या शब्दाचं पहिलं वाक्य, दुसऱ्या शब्दाचं दुसरं वाक्य. अजून तिसरी पेज घ्यायची आणि त्या फॉर एक्झाम्पल होतं कसं आहे, मी तर ओन घ्या, म्हणजे काय करा फोन घ्या, सॉरी 1 इथं 1 इथं 1, म्हणजे ह्या 1चं हे वाक्य बनवायचं आणि ह्या 1चं इथं वाक्य बनवायचं. तेव्हा इथं सी घ्यायचं समजा, सी आणि लिहायचं. तर ह्या सीचं हे वाक्य बनवा आणि ह्या सीचं हे वाक्य बनवा. ते तुम्ही स्वतः तयार करायचे. किंवा तुम्हाला सगळ्या पेरची वाक्य हे तुम्हाला 3 सांगितले तर तुम्ही 10च्या 10 पेर घेऊन 10 ते 20 वाक्य तुम्ही बनवू शकता. ओके, तर ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबू.